महिना झालाय अभिषेक कळमकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र पोलिसांना ते अजूनही सापडत नाहीये. काय सांगा? आता ते गेले असतील पळून, त्याला काय करणार सांगा. मोबाईल बंद, पोलिसांना फक्त मोबाईल ट्रॅकिंग एकमेव परवानगी आहे. आणि तर मोबाईल जर बदलले गेले असतील, मोबाईल जर बंद झाले असतील, तर काय ते कुठेतरी जाऊन शोधणार त्यांना. पण प्रयत्न करतायत. मी बोललो एसपीशी, मागच्या वेळेस पण बोललो होतो. त्यामुळे साहेब आम्ही प्रयत्न करतोय, मोबाईलचं लोकेशन आम्हाला मिळतं निश्चित आम्ही ते करू. तर मला अपेक्षा आहे की लवकरात लवकर ती कारवाई व्हावी, लवकरात लवकर त्या मुलीला पण न्याय मिळावा आणि लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाची वास्तविकता पण समोर यावी. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण एक बाजू ऐकलेली आहे, एक बाजू आपल्या समोर आहे. आरोपी एकदा अटकेत आला की त्याची दुसरी बाजू पण आपल्याला ऐकायला मिळेल आणि ती दुसरी बाजू ऐकल्यानंतरच जनतेच्या मनामध्ये असलेले प्रश्न, संभ्रम जे काय असतील ते दूर होण्यामध्ये मदत होतील. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून त्यांनी समर्पण केलं पाहिजे आणि समर्पण करून जर ते दोषी नसतील किंवा जर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे असं काही त्यांच्या मनात त्यांचे नेते म्हणतात की असं असं झालेलं आहे, जे काही शंका कुशंका असतील जनतेच्या मनामध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतात, तरी समोर आल्याशिवाय ते खुलासा होणार नाही. खासदार निलेश लंके म्हटले होते की ह्या हनी ट्रॅपचा प्रकार आहे. काय वाटतं तुम्हाला? आता मग तेच सांगतो ना मी, त्यांच्या नेत्यांनी ती शंका व्यक्त केली. आता ती शंकेचं निरसंगन ते पकडल्याशिवाय तर होऊ शकत नाही. कारण की जर त्यांना तशी माहिती मिळाली असेल म्हणजे त्यांचा संपर्क झाला असावा. आणि मग संपर्क झाला असेल तर त्यांनी ते पुरावे सादर करावेत की हे कसला असा प्रकार कशामुळे आहे.